नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण यळंब गावात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेचा मागोवा घेणार आहोत. बार्शी तालुक्यातील ही घटना खरोखरच अंगावर काटा आणणारी आहे. सततच्या मानसिक छळाने एका निष्पाप महिलेचा बळी घेतलाय. रेश्मा काळदाते याच त्या दुर्दैवी बळी. असह्य शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे त्यांना हे टोकाचं आणि भयानक पाऊल उचलावं लागलं. पण हे सगळं का घडलं? बरं, हे समजून घेण्यासाठी पोलिसांच्या FIRमधील धक्कादायी पार्श्वभूमी पाहणं अगदी गरजेचं आहे. पतीच्या अधिकृत तक्रारीनुसार अभिजित शिंदे हाच तो मुख्य आरोपी. याच व्यक्तीने हा जीवघेणा आणि भयंकर छळ केल्याचा आरोप आहे. विचार करा, हा त्रास 1-2 दिवसांचा नव्हता. गेल्या 2 वर्षांपासून हा वाढता छळ आणि गैरकृत्यांचा भयानक आलेख सुरूच होता. आणि मग आली ती काळ रात्र, शुक्रवारी. पोलिसांच्या माहितीनुसार काळदाते यांच्याच घरात हा वाद अगदीच विकोपाला गेला होता. घरात घुसून मारहाण, पतीला सोडण्यासाठी दबाव आणि थेट जीवे मारण्याच्या धमक्या, ही त्या रात्रीच्या आक्रमक आणि भयंकर कृतींची माला होती. इथे एक गोष्ट लक्षात घेऊया. प्रचंड मानसिक तणाव आणि समाजातील बदनामीची भीती, या 2 गोष्टींनी पीडितेला अक्षरशः आतून तोडून टाकलं. आणि दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी पतीला घरासमोर जे दृश्य दिसलं ते अत्यंत सुन्न करणारं आणि कधी न विसरता येणारं होतं. ह्या धक्क्यानंतर मात्र एकाच वेळी 2 महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या. एकीकडे कुटुंबाची धडपड आणि दुसरीकडे पोलिसांची वेगाने सुरू झालेली कारवाई. म्हणजे बघा, कुटुंबाने तातडीने रुग्णालयात धाव घेतली आणि त्याचवेळी पोलिसांनी थेट FIR दाखल करत आरोपीची शोधमोहीम सुरू केली. पण दुर्दैवाने वेळ निघून गेली होती. पांगरी रुग्णालयातील डॉक्टरांचा अहवाल अतिशय वेदनादायी होता. रेश्मा यांचा प्राण आधीच गेला होता. आता प्रश्न येतो तो आरोपीचा. पोलिसांचे गुन्हे दाखल झालेत, पण आरोपी अभिजित शिंदे सध्या कायद्याला गुंगारा देत पूर्णपणे फरार आहे. ह्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेपलीकडे संपूर्ण यळंब गाव आज शोकसागरात बुडालंय. एका निरागस जीवाचा असा शेवट खरंच मनाला चटका लावून जातो. शेवटी हाच प्रश्न उरतो की भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आपण आणि प्रशासनाने मिळून आणखी कोणती भक्कम पावलं उचलली पाहिजेत.